नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी आता सगळेजण तिथं निघालेले असतात. मग अबोलीला खूप राग येतो, कारण पोलीस यंत्रणा काहीच काम करत नाही. काही झालं तरी त्या समृद्धीचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. पण दीपशिका इकडे मात्र शांतपणे बसून आहे. या गोष्टीचा अबोलीला राग आलेला असतो. त्याचबरोबर क्रिशला पण एका दुसऱ्या कामासाठी दीपशिकाने पाठवलेलं असतं. त्यामुळं अबोली तिला जाब विचारण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते आणि अबोली विचारत असते की हे काय चाललेलं आहे, कारण आत्ता त्या समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न होत आहे आणि ते लग्न थांबवणं आपली जबाबदारी आहे. तिथे कुठलाही प्रॉब्लेम यायला नको, तिथं वाघ येऊ शकतो. त्यावेळेस दीपशिका म्हणत असते की काय बोलतेस तू, काय चाललेलं आहे तुझं, कारण तुला तिथं अजिबात इंटरफेअर करायची गरज नाही आहे. मी पोलीस आहे, मला माहिती आहे माझं काम काय आहे आणि तू मध्ये ना खुपसायची गरज नाही आहे. तू मला माझी ड्युटी शिकवायची नाहीस. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू त्या ठिकाणी पोहोचायचं नाही, त्या ठिकाणी जायचं नाही, कारण तू तिथं गेली तर वाघ तिथं येणार आहे आणि तो वाघ मग त्या मुलीचं नुकसान करू शकतो. हे दीपशिका बोलत असते. तिच्या तोंडाला येईल ते बोलत असते. तिच्यासाठी माणसांचा जीव प्रिय नसतो, तर तिच्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. आणि या पद्धतीने दीपशिकाचं वागणं चाललेलं असतं. अबोलीला मात्र राग येत असतो. अबोली म्हणत असते, तुला जर त्या मुलीचा जीव वाचवायचा नसेल तर मला जाऊन ते काम केलं पाहिजे आणि काही करून मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या मुलीचा जीव वाचवणार आहे, हे अबोली सांगत असते. परंतु दीपशिका तिला म्हणत असते की तुझी ड्युटी काय आहे ना ती तुझी तू कर. तिथे जाऊन मध्ये मध्ये नाक खुपसायची गरज नाही. ते काम करण्यासाठी तू तिथं जाऊ नको, कारण तू जिथं जाशील तिथं तो वाघ येईल आणि सगळा प्रॉब्लेम होईल. तेव्हा अबोली शिवांगीला आणि मनवाला म्हणते चला ग, असं म्हणत तिघीजणी निघालेले असतात. आणि दीपशिका मात्र इकडे शिवांगीला म्हणत असते की तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुझी लायकी काय माहिती आहे ना, त्या लायकीप्रमाणे तू राहायचं, कारण काही झालं तरी तू पाकीटमार आहेस आणि तुला आत्ता मी आत टाकू शकते, एवढं लक्षात ठेव, असं दीपशिका बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अबोली इकडं म्हणत असते की दीपशिका हे अति होतं आहे, कारण काही झालं तरी त्या मुलीचा जीव वाचवणं ही जबाबदारी आपली. एक पोलीस म्हणून तुझं कर्तव्य आहे आणि आम्ही इथं सांगायला आलो आहे तरीही तू येत नाही आहे आणि आम्ही जाणार आहे तर तुला आम्हालाही तिथं जाऊ द्यायचं नाही. हे सगळं दीपशिकाला अबोली बोलत असते. ती म्हणत असते की काही झालं तरी आज त्या मुलीचा जीव वाचला पाहिजे, हे तिच्या डोक्यात सुरू असतं. दीपशिकाचा मात्र कांगावा सुरू असतो. तिला कामापेक्षा जास्त दिखावेगिरी करायची सवय असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं आणि त्याच पद्धतीनं तिनं वागत असते. अबोलीनं चांगलंच ठणकावलेलं असतं आणि मनवाला आणि त्याचबरोबर शिवांगीला सोबत घेतलेलं असतं आणि अबोली तिथून बाहेर येते, कारण अबोलीला माहिती आहे की काही झालं तरीही आत्ता सध्या आपल्या हाती दगडाखाली बांधलेले गेले आहेत. आपल्याला पोलिसांची मदत मिळणं खूप गरजेचं आहे. शिवांगी मात्र दीपशिकाला बोलत असते. दीपशिकाला मात्र त्या गोष्टीचा खूप राग येतो. दीपशिका म्हणते की माझ्यासमोर तोंड उघडायचं नाही, तुझी लायकी काय आहे ना ते तू कधी विसरायची नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत दीपशिका तिला बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीपशिका म्हणते की तुम्ही तिकडे अजिबात जायचं नाही. तिचं अबोलीला एकच सांगणं असतं की तू जिथं जाशील तिथं वाघ येईल, त्यामुळं तू तिथं जायचं नाही, नाहीतर तिथून तुला आत टाकेल, एवढं लक्षात ठेव. आणि कोणाला तडीपार करायचं, कोणाला आत टाकायचं, हे सगळं बोलणं दीपशिकाचं चालू असतं. तेव्हा अबोलीला मात्र खूप राग आलेला असतो. अबोली भयानक चिडलेली असते. अबोली शांतपणे गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते, पण ही दीपशिका मात्र अति करत आहे हे अबोलीच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अबोली मात्र दीपशिकाला म्हणत असते की आम्ही जाणार आणि आम्ही ते लग्न वाचवणार आहे, त्या मुलीचा जीव वाचवणार आहे. ते लग्न होत असेल तर ते लग्न व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आम्ही तिथे काम करणार आहोत, असं म्हणत अबोली निघालेली असते. शिवांगी मात्र अबोलीला म्हणत असते की काय करायचं ठरवलेलं आहे, आता गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या आहेत, हा प्रश्न शिवांगी अबोलीला विचारत असते. तेव्हा अबोली म्हणत असते की होईल, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायची अजिबात गरज नाही आणि चला बिंदास्त, असं म्हणत तिघीही निघालेले असतात. त्यांना काहीही करून इकडे त्या समृद्धीचा जीव वाचवायचा असतो. वाघ जर तिथे पोहोचला तर खूप गोष्टी अवघड होणार असतात. त्यामुळं काहीही झालं तरीही तिथे जाऊन ते लग्न थांबवणं किंवा लग्न वाचवणं, त्या मुलीचा जीव वाचवणं हे अबोलीसाठी खूपच महत्त्वाचं असतं. इकडे लग्नामध्ये खूप मोठा आता आनंदाचा प्रसंग असतो. सगळी धावपळ सुरू असते आणि मुलीचे बाबा सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत का ते पाहत असतात. तेव्हा अबोली तिथं आलेली असते आणि अबोली म्हणत असते की नमस्कार, समृद्धी कुठं आहे. तेव्हा ते म्हणतात की तुम्ही, तेव्हा ती सांगते की मी ॲडव्होकेट अबोली शिंदे, कारण मी इथं आलेली आहे ते तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आलेले आहे. जज साहेबांच्या मुलीची केस
मीच हँडल केलेली आहे, त्या वाघाच्याबद्दल इत्थंभूत माहिती मला आहे असं अबोली सांगत असते. तेव्हा ते म्हणतात की हो आहे, त्या तिकडच्या रूममध्ये तिकडे समृद्धी आहे. आणि मग अबोली आता समृद्धीकडे जायला निघते. अबोली तिच्या वडिलांना म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे ना बाहेर काय घडतंय, मग तरी पण तुम्ही हे लग्न लावण्याचा निर्णय का घेतलेला आहे, म्हणजे याच्यामागं काय कारण आहे, हा प्रश्न अबोली त्यांना विचारत असते. तेव्हा ते म्हणत असतात की कसं आहे, माझी मुलगी ऐकायलाच तयार नव्हती, ती हट्टालाच भेटली होती की माझं लग्न झालंच पाहिजे, म्हणून माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून मी हे लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला आहे असं ते अबोलीला सांगत असतात. आणि अबोलीला म्हणत असतात की जे काय घडलेलं आहे त्या सगळ्यामध्ये जबाबदार जे आहे ती म्हणजे माझी मुलगी म्हणत आहे की मी स्वतः जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मी हे लग्न करणारच आहे असं माझ्या मुलीने ठणकावून सांगितलेलं आहे. ती कोणाचं काहीच ऐकायला तयार नाही हे अबोलीला ते सांगत असतात. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे, मी बघते माझ्या परीने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते असं म्हणत अबोली, मनवा त्याचबरोबर शिवांगी तिघी पण आता समृद्धीकडे जातात. समृद्धीला बोलत असतात, तिला समजवत असतात आणि त्याचबरोबर तिला म्हणत असतात की काही झालं तरीही अगं तू असा निर्णय घेऊ नकोस, तुला माहिती आहे ना काय घडत आहे ते, एवढं सगळं घडत असताना तू अशा पद्धतीनं का वागू शकते, म्हणजे तुला असं का वाटतंय की आपण हे लग्न केलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव ना, काही झालं तरीही आत्ताची परिस्थिती काय आहे. तेव्हा ती म्हणत असते की मॅडम माझी काळजी करू नका, मी ब्लॅक बेल्ट आहे आणि मला कोणीच काही करू शकत नाही. आणि तो वाघ तर मुळीच नाही, कारण तो वाघ नाही आहेस, ती एक व्यक्ती आहे. ही बातमी मी टी व्हीवर पाहिलेली आहे, त्यामुळं मला नाही वाटत की घाबरण्याची काही गरज आहे असं ती मुलगी सांगत असते. आणि आता माझ्या बाबांनी एवढी छान तयारी केलेली आहे, लग्नाची सगळी तयारी झालेली आहे, त्यामुळं काही झालं तरीही मला हे लग्न करायचंच आहे आणि ते लग्न मी आजच करणार आहे. तेव्हा शिवांगी म्हणते की अबोली ठीक आहे, असू दे ना, आपण आहोत ना सगळेजण, कशाला तिला नाही ऐकायचं, तिला लग्न करायचं आहे ना असं म्हणत शिवांगी समजूत घालत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ती मुलगी म्हणत असते की काही झालं तरीही हे लग्न झालंच पाहिजे. शिवांगी म्हणत असते की अबोली मी आहे तिच्यासोबत, मनवा तू गेटच्या तिथे थांब, अबोली वहिनी तू बाहेरच्या गोष्टी मॅनेज कर, आपण करूया सगळं व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं ती सांगत असते आणि अबोलीला धीर देत असते. आता शिवांगी ही त्या समृद्धीबरोबर थांबणार असते आणि शिवांगीने ठरवलेलं असतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित हँडल करायच्या आहेत, या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे. त्यानंतर अबोली मात्र टेन्शनमध्ये असते. अबोलीला वाईट वाटत असतं, हे लग्न आपण व्यवस्थितरित्या थांबवणं गरजेचं आहे किंवा ते व्यवस्थितरित्या होणं गरजेचं आहे. एकदा का हे लग्न व्यवस्थित झालं तर टेन्शन येणार नाही, हे यांच्याही दोघींच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर आता लग्नाची तयारी झालेली असते, सगळेजण तिथं असतात आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर दीपशिका तिथं पोचते आणि ती म्हणत असते की झालं, आता सगळी तयारी झालेली आहे. तर मुलीचे बाबाही सगळं पाहत आहेत, सगळी तयारी व्यवस्थित होते का ते पाहत आहेत. आणि सगळी तयारी व्यवस्थित झाल्यानंतर मग मात्र अबोली मग म्हणते की आता लग्नाला आपण सुरुवात करूया, कारण तयारी तर झालेली आहे. तेवढ्यातच रमाचा फोन आलेला असतो आणि रमा मात्र इकडे अबोलीला म्हणत असते काय झालं गं, पोचलात का तिथे, आहे का सगळं व्यवस्थित, काळजी घ्या. तेव्हा इकडे रमाला लगेचच अबोली सांगू लागते की होय, इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही करतोय मॅनेज, सध्या तरी ती मुलगी आहे, आता बघूया पुढे काय होतं आहे, कारण तिला वाचवलं तर पाहिजेच. त्याचवेळी शिवांगी तिथं असते. शिवांगी म्हणत असते की कुठं जायचं आहे तुला. त्यावरती लगेचच समृद्धी म्हणत असते की मला बाथरूमला जायचं आहे आणि एकदा लग्नाच्या तिथे जाऊन बसलं की मला जाता येणार नाही, त्यामुळं काही झालं तरीही मला आत्ता जाऊन यायचं आहे. शिवांगी म्हणत असते की तू नाही जाऊ शकत, तुला काही प्रॉब्लेम झाला तर. तेव्हा ती मुलगी म्हणत असते की नाही, मला जायचं आहे बाथरूमला, मला परत जायला जमणार नाही, हे ती स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा शिवांगी म्हणते की ठीक आहे, पण शिवांगीला गरगरल्यासारखं होऊ लागलेलं असतं. अचानक शिवांगीला त्रास होऊ लागलेला असतो आणि समृद्धी म्हणत असते की काय होतं तुम्हाला. तेव्हा शिवांगी तिथलं पाणी घेते, पाणी पिते. समृद्धी तिची काळजी घेत असते. समृद्धी तिला म्हणत असते की नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तेव्हा शिवांगी म्हणते की नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग शिवांगीला ती पाणी देते. शिवांगी म्हणते की ठीक आहे, तू जाऊन ये बाथरूमला, मी आहे इथेच असं म्हटल्याबरोबर शिवांगी आता तिथे थांबलेली आहे. तिला गरगरल्यासारखं होत आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिच्या डोक्यामध्ये म्हणजे तिच्या मेंदूमध्ये ट्यूमर आहे आणि जोपर्यंत तो ट्यूमर तिच्या डोक्यामध्ये आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि ते तुम्हाला हँडल करावे लागतील, हे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं शिवांगी जी अवस्था झालेली असते, तिला त्रास होऊ लागलेला असतो आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी फक्त आणि फक्त अबोलीला माहिती असतात. आणि इकडे
शिवांगी आता वाट बघत बसलेली आहे, कारण ती मुलगी जी आहे ती गेलेली आहे आणि तेवढ्यातच दीपशिका तिथं आलेली असते. तिनं गोंधळ घालायला सुरुवात करत असते आणि ती म्हणत असते, कुठे चला, ती मुलगी बोलवा, चला लग्न लावून घ्या पटापट. आबोलीला तिथे बघून ती म्हणत असते, पोहोचलीस का तू? शेवटी आलीच नाही. ते काही झालं तरीही तू मध्ये मध्ये करायला येणारच आहे हे मला चांगलंच माहिती होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शांतपणे इथं थांबायचं आहे, अजिबात गोंधळ घालायचा नाही. ती मुलगी कुठं आहे? नवरी मुलगीला बोलवा, लवकरात लवकर हे लग्न उरकून टाकू द्या, असं म्हणत दीपशिकाचा गोंधळ सुरू झालेला असतो. आल्या आल्या तिने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. आबोली मात्र शांतच असते. आबोली पाहत असते, कारण ही दीपशिका जी आहे तिला फक्त आणि फक्त क्रेडिट हवं आहे आणि त्या क्रेडिटसाठी ही दीपशिका कोणत्याही थराला जाऊ शकते. ही गोष्ट आबोलीच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. आणि मग आबोलीला दीपशिका म्हणत असते की सांगितलेलं कळत नाही का, लवकरात लवकर नवरी मुलगीला घेऊन या. आणि मग नवरी मुलगी कुठं आहे असं म्हणत ती निघालेली असते. आणि ज्या रूममध्ये नवरी मुलगी असते तिथं दरवाजा वाजवला जातो. तेव्हा शिवांगी तिथं असते. ती दरवाजा उघडते आणि ती सांगू लागते की समृद्धी ही वॉशरूमला केलेली आहे. हे सांगितल्यानंतर सगळेजण तिथं थांबलेले असतात. आणि आता तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो, कारण वॉशरूमला गेलेल्या समृद्धीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण धावतच आता तिकडे जाऊ लागतात. आणि त्याचबरोबर इकडे शिवांगी मात्र काळजी करत असते की काय झालं असेल, नक्की काय झालं, अचानक आवाज का आलेला आहे. कारण मी तर शिवांगीला तिला समृद्धीला सांगत होते की तू नको जाऊ वॉशरूमला, पण ती गेलेली आहे आणि तिथं काय प्रॉब्लेम झालेला आहे. सगळेजण धावत जात आहेत, दरवाजा वाजवत आहेत. समृद्धी तू ठीक आहेस ना, समृद्धी तू ठीक आहेस ना, असं आबोली बाहेरून बोलत आहे. तिचे आईवडील पण बोलत आहेत, परंतु आतून कसलाच रिस्पॉन्स येत नाही. तेव्हा मात्र सगळेजण घाबरलेले असतात. आणि दीपशिका शिवांगीला म्हणत असते की काय झालं. तेव्हा दीपशिका म्हणत असते की ती मुलगी इथंच होती ना, मग तिला वॉशरूमला जायला कोणी सांगितलेलं आहे, का गेली ती वॉशरूमला, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि ते प्रश्न आता ती शिवांगीला विचारत असते. आणि त्याचबरोबर शिवांगीला म्हणत असते की मला कळलं पाहिजे. तेव्हा शिवांगी म्हणत असते की तिला वॉशरूमला जायचं होतं म्हणून ती वॉशरूमला गेलेली आहे. आणि मग दोघीजणी वॉशरूमचा दरवाजा वाजवू लागतात. जोर जरा दरवाजा वाजवत असतात. त्याचबरोबर सगळे धावत तिथे येतात. काय झालेलं असेल हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळे तिथं पोहोचलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे दीपशिका त्याचबरोबर सगळेजण पाहत आहेत. आणि तिकडे समृद्धीला विचारत आहेत. तेव्हा समृद्धी बाहेर येते, घाबरलेल्या अवस्थेत असते. सगळेजण म्हणत असतात काय झालं, पण समृद्धी काहीच बोलत नाही. ती म्हणत असते की आतमध्ये. आणि पुन्हा ती जोरजोरात हसायला लागते. ती म्हणते काय हे, माझं लग्न आहे आणि तुम्ही सगळेजण एवढे टेन्शनमध्ये कशा आहात, तुमच्या कोणाच्या चेहऱ्यावरती हसू नाही आहे. अरे माझं लग्न आहे, ते मला मस्त एन्जॉय करायचं आहे आणि मग तुमची मी मस्करी केली. इकडे दीपशिकाला मात्र खूप राग आलेला असतो. दीपशिका म्हणते की काय चाललं हिचं, मूर्खपणा चालू नसता, मस्करी काय करते ही मुलगी, असं म्हणत दीपशिका चिडलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरीही या मुलीने जो काही गोंधळ घातलेला आहे त्याच्यामुळे हे सगळं घडत आहे, कारण हिने जो गोंधळ घालत आहे त्याच्यामुळेच या गोष्टी समोर येत आहेत, असं इकडे दीपशिकाचं म्हणणं असतं. आणि दीपशिका मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की सोडणार नाही, कारण ही जी काही नाटकं आहेत ना ती बंद करायची आत्ताच्या आता, चल मंडपामध्ये आणि लग्नाला तयार हो आणि लग्न उरकून घेऊ दे तुझं एकदाचं, असं म्हणत दीपशिकाने आता त्या समृद्धीचा हात पकडलेला आहे. अगदी पोलिसी खाक्यात दाखवतच तिने घेऊन चाललेली आहे. आणि ती म्हणत आहे की आत्ताच्या आत्ता चल, आत्ताच्या आत्ता तुला मी दाखवून देते इथं काय होऊ शकतंय. या सर्व गोष्टी तिच्या घडत असतात. तेव्हा आबोली म्हणत असते की असं नाही वागू शकत तू दीपशिका. त्यावरती दीपशिका म्हणत असते की मी कसं वागायचं, मी काय करायचं हे मला कोणी शिकवायची गरज नाही, ते मला अक्कल आहे तेवढं मी करू शकते, असं दीपशिकाला सगळ्यांना दीपशिका सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे समृद्धी म्हणत असते अहो माझा मोबाईल आत राहिला, तो मोबाईल तरी आणू द्या मला तेवढा, असं म्हणत समृद्धीचा मोबाईल आणायला शिवांगी जाते. शिवांगी मोबाईल घेऊन येत असते, पण तिला खूप गरगरत असतं. तिला पुन्हा चक्कर येऊ लागलेली असते, तिला त्रास होऊ लागलेला असतो. तर शिवांगीच्या मात्र लक्षातच येत नाही की आता करायचं काय आहे, कारण त्रास तर तिचा वाढत चाललेला असतो. तिला धड चालायलाही जमत नसतं. आणि त्याचबरोबर मग तिथं असलेला पाण्याचा ग्लास शिवांगी उचलते आणि पाणी पिते. इकडे कडक पोलीस बंदोबस्त असतो, भाऊ पण आलेले असतात, सगळेजण असतात. आणि आता लवकरात लवकर हे लग्न उरकायचं आहे हे सगळं दीपशिकाने ठरवलेलं असतं. आणि दीपशिका त्याचसाठी आता प्रयत्न करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की दीपशिकाचे हे जे नखरे असतात ते चालू असतात. आणि त्याचवेळी
इकडे आबोली आणि त्याचबरोबर मनवा सगळेजण तिथं असतात. आबोलीच्या डोक्यात अचानक विचारांचं चक्र सुरू होतं की नक्की तो वाघ का आला नाही आज? समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न असून पण तो वाघ का आला नाही? असे प्रश्न आबोलीला पडलेले असतात आणि आबोली तेच विचारत असते. इकडे दीपशिका पण म्हणत असते की तो वाघ का आला नाही? तर वाघ तर यायला हवं होता ना, कारण वाघाने आज यायला हवं होतं. समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न होतं, सगळेजण तिथं होते, तरीही वाघ आलेला नाही. आबोली त्याच विचारात आता गढून गेलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरी वाघ यायला हवा होता आणि वाघ इथे का पोचला नाही, हाच प्रश्न तिला सतावत असतो. आणि त्याचबरोबर आबोलीचं म्हणणं असतं की काही झालं तरी हे वाघ नक्की गेला कुठं आहे आणि वाघ का आला नाही, हेच प्रश्न तिला पडलेले असतात. इकडं समृद्धीचं लग्न चालू असतं आणि समृद्धीचं लग्न विधिवतप्रमाणे छान असं सुरू असतं. होणारा नवरा मुलगाही खुश असतो, सगळेजण खुश असतात आणि मग मंगलाष्टका सुरू होतात. समृद्धीच्या डोक्यावरती अक्षता पडतात, सगळेजण तिथं थांबलेले असतात. छान असं ते लग्न एन्जॉय करत असतात. सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. फायनली हे सगळं जे आहे ते लग्न सक्सेस होत असतं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात आणि त्याचबरोबर आबोली पण जाम खुश झालेली असते. पण दीपशिका पण इकडे विचार करत आहे, त्याचवेळी आबोलीही विचार करत आहे की नक्की तो वाघ कुठं आहे. आबोली म्हणत आहे की कुठेतरी असणार आहे तो वाघ, इथेच बसून असेल. परंतु इकडे अचानक आता वाघ का आलेला नाही हा प्रश्न पडलेला असतो. शिवांगीला इकडे त्रास होऊ लागलेला असतो. शिवांगी मग तिथे ज्यूस ठेवलेले असतात, तिथे जाते आणि तिथला ज्यूस उचलते आणि तो ज्यूस प्यायला लागलेली असते. पण दीपशिका मात्र लगेच तिथे येते आणि म्हणते की नाही, आठवतंय का तू माझा हात पकडला होता, आता मी बदला घेणार आहे, तुला हे ज्यूस प्यायला देणारच नाही, कारण तुला काय झालेलं आहे ते सांग. तेव्हा शिवांगी म्हणत असते मला काय होते मला माहीत नाही आहे मॅडम, मला ज्यूस पिऊ द्या, तेव्हाच मला बरं वाटेल, असं ती सांगत असते. परंतु शिवांगीच्या जवळ जाऊन तिला म्हणत असते की नाही, बदला तर मी घेणार आहे, तू माझ्याशी दुश्मनी केलेली आहे आणि त्या गोष्टीचा बदला हा घेतला जाणार आहे, हे ती बोलत असते. आणि तेवढ्यात आबोलीचं लक्ष जातं, कारण दीपशिका ही शिवांगीला त्रास देत आहे ही गोष्ट आबोलीच्या लक्षात आलेली असते. म्हणून तर आबोली आता तिच्याकडे धावत जाते आणि तिच्या मदतीला आबोली धावत गेलेली आहे. कारण आबोलीला माहिती आहे की ही दीपशिका कोणत्या लेवलला जाऊ शकते आणि ती मुद्दाम म्हणून आता तो ज्यूसचा ग्लास आहे तो उचलून हातात घेते आणि त्यातलं जे ज्यूस आहे ते ओतून द्यायला सुरुवात करते आणि ते ज्यूस ओतत असते. आणि तेवढ्यात आबोली तिथे येते आणि आबोली हे सगळं पाहत असते. आबोली म्हणते काय चाललंय दीपशिका, हे सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या मनमानीप्रमाणे इथं चालू आहे, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, असं आबोली बोलत असते. तेव्हा दीपशिका म्हणत असते की हे बघ, काही झालं तरीही मी अजिबात ऐकत नसते, कारण तिने माझ्याशी पंगा घेतलेला आहे आणि तुला हे बोलण्याचा अधिकारच नाही आहे. इकडे लग्न सुरू आहे, लग्न वाचवण्यासाठी ह्या दोघीजणी आलेल्या आहेत, पण ह्या दीपशिकाची नाटकं वेगळीच चालू आहेत आणि ती आबोलीबरोबर भांडत बसलेली आहे. म्हणजे ऐनवेळी काही होऊ शकतं, पण या दोघींना जराही त्याचं गांभीर्य नाही. आबोली मात्र इकडे आपल्या शिवांगीचा जीव वाचवण्यासाठी आलेली आहे आणि शिवांगीला सांगते की तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नको, हा ग्लास घे आणि हे ज्यूस पिऊन घे, म्हणजे तुला बरं वाटेल. कारण आबोलीला माहिती आहे की दीपशिकाला नक्की काय त्रास होत आहे, हे सगळं कशामुळं होत आहे, हे शिवांगीला का त्रास होत आहे हे आबोलीला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच आबोली शिवांगीची काळजी घेत आहे, तिला सांगत आहे की तू नको टेन्शन घेऊ त्या दीपशिकाचं, तिचं बघूया काय करायचं ते. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आबोली सगळेजण घरी आलेले आहेत. समृद्धीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं आणि मग आबोली घरी आलेले असते. तेवढ्यात आबोलीला एक फोन येतो की त्या किलरचं लोकेशन सापडलेलं आहे आणि आबोली म्हणते काय खरंच? आणि आता त्या किलरचं लोकेशन सापडलेल्या ठिकाणी आबोली जायला निघते. त्यावेळेस आबोली एकटी जाते आणि ऑलरेडी दीपशिकाने पकडलेलं असतं आणि तो किलर पकडलेला असतो. दीपशिकाने बंदूक रोखून धरलेली असते आणि त्याचबरोबर आबोली तिथं पोचल्यानंतर पाहते तेव्हा तो जो वाघ असतो, म्हणजे वाघाचे कपडे घातलेला माणूस असतो, तो तिथे असतो आणि दीपशिका त्याच्यावर बंदूक रोखून असते. तेव्हा आबोलीला म्हणते आलीस तू, बघ हा किलर मी पकडलेला आहे. आणि मग त्या किलरच्या डोक्यावरचा तो मास्क काढला जातो. दीपशिकाला आणि आबोलीला दोघींनाही धक्का बसतो, कारण ती किलर ही असते ती म्हणजेच शिवांगी आणि शिवांगीच्या तोंडाला रक्त वगैरे लागलेलं असतं आणि ती आबोलीकडे पाहत असते. आबोली म्हणत असते शिवांगी तू, असं म्हणत आबोली तिला बोलत आहे आणि तो मास्क काढल्यानंतर आता दीपशिका आणि आबोलीला कळलेलं आहे की शिवांगी ही खरी किलर आहे. पण आबोलीला मात्र वेगळा संशय आलेला आहे, असं असू शकत नाही, कारण शिवांगीच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे आणि हा किलर असं कसं वागू शकतो हा प्रश्न पडलेला आहे. कारण नक्की शिवांगीचं गूढ रहस्य काय आहे ते आता पुढे उलगडणार आहे, ते आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.